हॅलो, चला आजच्या दिवसातला अंतिम सामना असेल श्री गणेश डोंगरीपाडा विपक्ष मनाचे राजे. चला दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. जितू व्यंकटेश जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बेस्ट ऑफ लक बोट टीम. कुठला संघ असेल टॉप 5 चे दरवाजे ठोठावेल. चला आता स्पीडअप करायचा आहे. सर्वेश मार्क वर्सेस जसल. बेस्ट ऑफ लक बोट टीम. मॅच लावतोय सुरुवात. आजच्या दिवसातला हा शेवटचा अंतिम सामना असेल. पहिला बॉल टॉस बॉल फक्त दिशा देण्याचं काम केलं. तिथे क्षेत्ररक्षक उन्नत आहे. तत्वर सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने श्री गणेश होतोय डोंगरीपाडा या टीमचा. धावसंख्या स्कोर कार्डवर 1 धाव लागतंय. टॉप 5 मध्ये कुठला संघ इथून प्रवास करेल. सर्वेश एका बाजूने व्यंकटेश आपण पाहत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय. शेवटचा अंतिम सामना. टॉप 5 चे दरवाजे कुठला संघ ठोठावेल. यावेळेस पहिल्याच बॉलवर एक बिग ब्लास्ट पाहायला मिळालाय. व्यंकटेशच्या बॅट मध्ये खणखणीत दर्जेदार षटकार 6. पहिल्या चेंडूवर सिंगल. तदनंतर व्यंकटेश पहिल्याच बॉल फेस करताना दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. बलाढ्य संघ एकमेकांसमोर. आजच्या दिवसातला टॉप 5 मधला कुठला संघ पोहोचेल. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथून फटका फसला गेलाय. जय कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. एक तेरी तो एक मेरी. बीच में ये विकेट गिरी. गॉन. जबरदस्त आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. एक षटकार तर जरूर आता दुसऱ्या चेंडूवरही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फसला गेलाय आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. रोहित मैदानाच्या आतमध्ये जातोय. तीन बॉलची समाप्ती. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 7 धावा स्कोर कार्डवर आपण पाहत आहेत. आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सात धावा स्कोर कार्डवर रोहित नवीन फलंदाज. इथून पार्टनरशिप आता बिल्ड करावी लागेल डोंगरीपाडा संघासाठी. हो 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 आल्या आल्या रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. पहिल्यांदा चेंडूला रीड करावा लागेल कारण आल्या आल्या रिव्हर्स अटेम्प्ट करणं खूप सोपं नाहीये. डॉट बॉल येतोय. इथून एखादा विकेट जर जातोय तर थोडासा बॅकफुटवर जाऊ शकतो डोंगरीपाडा टीम. 4 बॉलची समाप्ती. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. चांगली प्लेसमेंट पाहायला मिळाला. सिंगल बेल. या सिंगलच्या अगदी मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 8 या अंकावर. 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आठ धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय. पहिला मार्गस्थ आहे. गोलंदाज मार्कवर. धावसंख्या 8. मागच्या मॅचचा हिरो जितू आपण पाहतात. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू निघून जाईल अगदी सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. उद्याचा दिवस आपण सफाई ग्रामीण संघ असतील डे 2 मध्ये आपण पाहणार आहोत पहिली लढत. यंग स्टार कोरे आणि जय महाराष्ट्र चिखलपाडाचा उद्याचा पहिला सामना असेल ठीक 9:30 वाजता. तदनंतर
साई स्पोर्ट्स सरवली विपक्ष अमरदीप जलसार. त्यानंतर दातिवरी संघाला मात्र बाय मिळाली आहे. त्यानंतर चामुंडा स्पोर्ट्स विराथन, खारे कुरण, खारडे विपक्ष श्री गणेश नगावे. लवबाज डोंगरेला मात्र पुन्हा एकदा बाय मिळाली आहे. असं उद्याचं पॅनल असेल सफाई ग्रामीण टीम. षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती के स्कोर कार्डवर धावा लागतायत 12. गोलंदाज उन्नत पाटील, गोलंदाज ट्रॅक वर सज्ज होतोय. समोर रोहित. ह्या वेळेस खडखड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला तिथे यश चौधरी म्हटलं कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. यश भोईर, गोलंदाज बॅक टू द पॅव्हलियन गॉन. दुसरा धक्का लागतोय श्री गणेश डोंगरीपाडा या टीमला. आता जबाबदारी असेल कुणाल आणि जीतू यांच्या खांद्यावर. सुरुवात तर अगदी धमाकेदार झाली होती. तदनंतर व्यंकटेश बाद झाला, त्यानंतर रोहित बाद झालाय. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. एक बॉलची समाप्ती झाली. स्कोर कार्डवर धावा आहेत 12 धावा, 2 गडी बाद. सिंगल डबलला विसरून चालला नाही, कारण क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल रन्स आपण पाहतोय. परंतु आता प्रत्येक खेळाडू गेले की मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि विकेट्स गमावतोय. गोलंदाज गोल्डन ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. शपळून करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 13 धावा. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चेंडू फेकून झाल्या 2 आतापर्यंत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आपण पाहत आहेत. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. जबाबदारी असेल जीतू यांच्या खांद्यावर. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इथून चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, चौकार. जीतूचं कौतुक करावं लागेल. चौफेर फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवतोय सध्या जीतू. 17 रन ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक सध्या 2 आपण पाहत आहेत. आजच्या दिवसाची शेवटची लढत. टॉप 5 मध्ये कुठला संघ पोहोचेल? हो हो, यावेळेस एक स्टायलिश फटका पाहायला मिळालाय. जीतूच्या बॅट मधून येतोय सीमारेषा पार हा चौकार. काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 चौकार जीतूच्या बॅट मधून येतात. योगेशजी घरत साहेब उपस्थित होते, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. वेलकम. या क्रीडानगरमध्ये आपलं हार्दिक स्वागत. श्री गणेश डोंगरीपाडा संघासाठी मात्र ते वेलकम योगेशजी, आपण आपलं सहर्ष स्वागत असेल. हो, सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 22 रन्स. जीतू एक चिकाटी प्लेयर आपण पाहत आहे. जबरदस्त फलंदाजी आजच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळाले जीतूच्या माध्यमातून. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. सिंगल मिळेल. दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो. हा ना करताना 3 धावा परिपूर्ण केल्या जातात. क्या बात आहे. चांगली रनिंग द बॅटिंग, चांगला ताळमेळ आपण पाहू शकताय.
गोलंदाज सर्वेश गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. जबरदस्त स्ट्रोक मला इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. उन्नत चांगलं क्षेत्ररक्षण तत्वर 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांशी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 27-27. युट्यूबच्या माध्यमातून श्रोते जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. आजच्या दिवसातला अंतिम सामना टॉप 5 मध्ये कुठला संघ प्रवेश करेल यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक जे पुढे सरसावतोय तत्वर उन्नत चांगली फेकी करतोय. या सिंगलच्या अगदी डबलच्या मध्येने स्कोर कार्ड जाऊन 29. संध्याकाळच्या सत्रामध्ये सिंगल डबललाही जास्त प्राधान्य द्यायला लागेल कारण हवा एकदम शांत आपण पाहत आहेत. संध्याकाळचं सत्र 29 धावा स्कोर कार्डवर आहे. षटक क्रमांक सध्या दुसरं मार्गस्थ आपण पाहत आहेत. षटक क्रमांक सध्या 3 आपण पाहतोय. सर्वेश शेलार मागच्या 2 बॉलवर दुहेरी धाव येतोय. पुन्हा एकदा पुश करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक तुषार भोईर. थोडासा फंबल झालाय आणि आता 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 रन्स. चांगला कमबॅक जरूर केला. थोडस इंजुर्ड पाहायला मिळत आहेत. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 31. 31 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक सध्या 3रा मार्गस्थ आपण पाहत आहेत. कुणाल आपण पाहत आहेत सध्या चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर टॅप करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल बॅक टू बॅक 2 डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक जरूर केलंय सर्वेश शेलार आपण पाहत आहेत. पहिल्या 3 बॉलवर 6 धावा आल्या. तदनंतर मागच्या 2 बॉलवर एकही धाव खर्च केली नाहीये. शेवटचा अंतिम बॉल असेल. षटक क्रमांक 3 पाहत आहेत आपण. 31 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत. फुलटॉस बॉल होता. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. ते क्षेत्ररक्षक आहे सिंगल मिळेल. दक्ष आपण पाहत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलच्या मदतीनं 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या स्कोर कार्डवर 32. 2 गडी बाद. प्रणय पुढील गोलंदाज आपण पाहत आहेत. 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. स्कोर कार्डवर धावा अगदी झाल्यात 32 रन 32. पूर्वी 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 12 मध्ये मिनिमम 20 धावा. तर 12 ते 15च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल मनाचे राजे टीम. इथून थोडसा हो सर्वेश्वराच्या हातामध्ये चेंडू येत नाहीये. सिंगल मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 धावा स्कोर कार्डवर आहेत. 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचे 11 बॉल. शेवटचे 11 चेंडू असतील. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रणय समोर जितू. हो रिव्हर्स अटेम्प्ट आणि सक्सेसफुल जर उठवला गेलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावा. 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मागच्या मॅच मध्ये जितूने काही जबरदस्त कामगिरी केली होती. या मॅच मध्ये त्याचं झंझावत पाहायला मिळालंय. 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. ऑन द स्कोर बोर्ड.
गोलंदाज गोलन ट्रॅकवर प्रणय. पुन्हा एकदा हवाई फायर. अगदी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. जितू ऑन फायर. धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी 43 रन्स. 43 धावा स्कोर कार्ड वर. 3 चेंडू मागे धावा खर्च केल्यात 11. चांगली फलंदाजी राहिलंय जितू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रणय. समोर जितू. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस डॉट बॉल येतोय. आणखीन एखादा डॉट बॉल मनाच्या राजाकडनं येईल का? एखादा हवाई सफर पाहायला मिळेल. 43 रन्स ऑन द स्कोर कार्ड. टॉप 5 चा प्रवास इथून कुठला संघ करेल, कुठल्या संघाचा प्रवास समाप्त होईल. नंतर स्कूप शॉट करण्याचा प्रयत्न ते क्षेत्ररक्षक आहेत. सर्वेश सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 44 रन 44. शेवटचा अंतिम चेंडू असेल. 44 धावा स्कोर कार्ड वर. उर्वरित 7 बॉलचा खेळ शेष आहे. शेवटचा चेंडू कुणाल. 44 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अंतिम चेंडू. हो 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 तेच तर वेगवान चेंडू. डॉट बॉल येतोय. 4 षटकांची समाप्ती. 11ची सरासरी अद्यावत केली गेले. अजून याच्यामध्ये 11 धावा येतात तर 55 धावा होतील. आणि 11ची सरासरी अद्यावत करतील का? येणारे 6 बॉल. 44 धावा स्कोर कार्ड वर. सगळी प्रयत्न जरूर करतायत दोन्ही फलंदाज. एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करेल कारण स्वतःच घरेलू मैदान आहे. आपण पाहत आहेत 44 धावा 44. येणारे 6 बॉल. दक्ष गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शेवटचे 6 बॉल असतील. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. दक्ष वैती गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होतोय. एक युवा गोलंदाज. समोर जितू आपण पाहतायत. अंतिम 6 बॉलचा खेळ शेष. गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वर. समोर जितू. ते क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. साई पाध्ये आपण पाहत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल च्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 45-55. शेवटचे 5 बॉल. अंतिम 5 चेंडूचा खेळ शेष आहे. कुणालकडनं अपेक्षा असेल एखादा हवाई सफर की दक्ष एखादा विकेट प्राप्त करेल. येणारे 5 चेंडू आहे. 45 धावा. ऑन साइड करण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. स्मिथ इथून हॉलीबॉलची आठवण करून दिलंय. स्मिथ एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक परंतु त्याच्या हातून चुकी झालंय आणि चुकीला मात्र माफी नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 46 रन 46 धावा. 47. तर कुणाला जीवनदान मिळालं. या जीवनदानचा फायदा उठवेल का एखादा हवाई सफर? पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक यश पुढे सरसावतोय. सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 48 रन 48 धावा स्कोर कार्ड वर. अंतिम 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 48 रन 48 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचे 3 बॉल. सध्या चांगली गोलंदाजी दक्षच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 चेंडू मागे धावा खर्च केल्या 4. हो 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 शपलवून करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. दक्ष डेड ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्येही चांगली गोलंदाजी केली होती.
आता उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष. धावसंख्या 48 रन 48 धावा स्कोरबोर्डवर आहेत. वारंवार तोच प्रयत्न केला होता. सर्व बॅटने धावा येतात परंतु वारंवार तोच प्रयत्न जरूर पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. आता अंतिम चेंडू असेल. दक्ष कौतुक करावं लागेल. काही गोलंदाजी केलाय. 5 चेंडू मागे फक्त 4 धावा. आता शेवटचा अंतिम चेंडू असेल या इनिंगचा. धावसंख्या 48 48 धावा स्कोर कार्डवर. अंतिम चेंडू. दक्ष पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि षटकार येतोय. 6 धावा. आधीच्या 2 बॉलवर हा प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न फसला होता. शेवटचा चेंडू सरळ बॅटने खेळला गेला. 6 धावा अंकित केल्या गेल्या. अगदी 5 षटकाच्या समाप्त. स्कोर कार्डवर धावा लागतात 54 आणि 55 धावांचा टार्गेट असेल. आधीच म्हणतो होता 11ची सरासरी अद्यावत करतील का आणि 30 सरासरी अद्यावत केली गेले. 5 षटकामध्ये 55 धावा इथून जमवायच्या आणि 55 धावा कशा प्रकारे उभ्या केल्या जातील पुन्हा एकदा आपल्यासोबत मंथनजी करत आपल्या समोर जोडले जातील. चला डोंगरीपाडा संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचा आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच कुठल्या संघाचं क्वालिफिकेशन होईल टॉप 4 मध्ये त्याकरता ही झुंज आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 संघांच्या माध्यमातून हे क्रिकेट रंगताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला श्री गणेश डोंगरीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये मनाचे राजे वेडी. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं 5 षटकं झाली. 54 धावा या फलकावरती लावल्या गेल्या. 55 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीवीर फलंदाज. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने दाखल होताना. एका बाजूला भाविक पाटील आणि त्याच्या समवेत आपण पाहताय सर्वेश शेलार. आता सर्व वेडीकरांच्या नजरा मात्र असणार आहे त्या सेकंड इनिंगकडे, दुसऱ्या डावाकडे, कारण की यजमान संघ हा खेळताना आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर डोंगरीपाडा संघ जर आपण पाहिलं तर त्यांचं हे मैदान ते लकी मैदान आहे असं ते मानतात. आता पाहूया त्यांच्या या लकी मैदानावरती डोंगरीपाडा या संघाची बॉलिंग कशा प्रकारची होतीये. आजचा पहिला दिवस मनाचे राजे चषक वेडी या स्पर्धेचा आपण पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये देखील सफाळे गटातील संघ जे आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिली लढत आपण पाहणार आहोत यंग बॉईज कोरे विरुद्ध जय महाराष्ट्र चिखलपाडा. दुसरी लढत असणार आहे साई स्पोर्ट सरावली विरुद्ध अमरदीप जलसार. दातिवरे संघाला पुढची चाल मिळाली म्हणजे बाय मिळाली आहे. आणि त्याचबरोबर चामुंडा स्पोर्ट्स विरातन विरुद्ध खारेकुरण आणि खार्डी विरुद्ध श्री गणेश नगावे
आणि लव बॉईज डोंगरे या संघाला पुढची चाल मिळाली आहे असं हे उद्याच्या दिवसाचं शेड्यूल आपण पाहत आहात. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. रक्षित षटक क्रमांक पहिलं घेऊन तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल ओव्हर द विकेटने सर्वेसाठी. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं अगदी चांगला कलात्मकतेने खेळलेला फटका. अगदी कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. टेक्निकल साऊंड सिस्टम तिथे पाहायला मिळते. सर्वेशच्या माध्यमातून चौकार 4. बघा डोंगरीपाडा संघ कंपल्सरी शूज घालणं हे अनिवार्य आहे. विनंती करतोय क्षेत्ररक्षक आतमध्ये उभे आहेत त्यांना मी विनंती करतोय की शूज परिधान करणं हे गरजेचं आहे. यावेळेला मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू थोडासा खाली राहतोय. जर दुखापत झाली असेल तर इट्स ओके, बट अदरवाईज अशा गोष्टी ज्या आहेत त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत कारण की 3 धावांची पॅनल्टी आहे. जर तुम्ही शूज आणि तुमचं कम्प्लीट रेस कोडिंग जर नसेल, ट्रॅक टी शर्ट आणि शूज या अनिवार्य गोष्टी आहेत. पाहूया षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका डाऊन द ट्रॅक येऊन चेंडूला खेळलाय. अगदी चांगला बॅटचा फ्लो, चांगली दिशा. चौकार 4. काय अप्रतिम फटका सर्वेशच्या बॅटमधनं आलाय. आजचा दिवस मात्र आपण पाहतोय अक्षरशः दणाणून सोडलाय सर्वेशने. बघा चेंडूचं मेरिट ओळखणं त्यानुसार खेळणं हे किती महत्वाचं आहे आणि ते सर्वेशने दाखवलंय. ज्या प्रकारे रिलीज ऑफ द डिलिव्हरी आपण पाहिली, धीम्या गतीचा अवलंब केला रक्षितने आणि ते मात्र हेरलं. चौकाराची मोहर तिथे उमटवली. षटकातील पुढचा बॉल. ओहो, या वेळेला मात्र वा, अप्रतिम, अफलातून, दर्जेदार कडक षटकार 6. काय जबरदस्त अफलातून बॅटिंग पाहायला मिळते सर्वेशच्या माध्यमातून. अगदी जणू काही हंगामाच्या सुरुवातीलाच सर्वेशला सूर गवसलाय असं म्हणावंच लागेल. अफलातून 4 बॉल आतापर्यंत सर्वेश खेळलेला आहे. 14 रन त्याच्या बॅटमधनं आलेत. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा चौकार आणि त्यानंतर हा आलेला षटकार. षटकातील 5वा बॉल घेऊन रक्षित तयार गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र कट शॉट इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. व्यंकटेश तिथे आहेत आणि चांगलं फील्ड या ठिकाणी केलं. 1 रन कंप्लीट आणि या एका धावेने आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती येतोय भाविक पाटील. 15 रन हे झालेले आहेत धाव फलकावरती. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आता मात्र आता कुठला संघ बाजी मारेल याकडे सर्वांच्या नजरा या खिळलेल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती रक्षित. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरती या चेंडूला ठेवलं. कट करण्याचा प्रयत्न झाला. विकेट किपर अगदी वेगानं पुढे आले. तिथपर्यंत आपण पाहता स्टॉप केला आणि षटकाची या डॉट बॉलने झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या 15 झाली आहे. म्हणजेच आता येणारे चेंडू 24 आहेत आणि 24 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. चला डोंगरीपाडा संघ नो मोर टीम मीटिंग, चर्चा विचार विनिमय करण्याकरता वेळ नाहीये कारण की काळोखाला आता सुरुवात झाली आहे आणि तुम्हालाच त्याचा दगाफटका होऊ शकतो. थोडंसं स्पीड अप करायचं आहे. चोवीस बॉल बाकी आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरिता
सर्व्हिसचं वॅगन व्हील आपण पाहू शकाल कशा प्रकारे त्यांना मैदानाच्या चहू बाजूने फटकेबाजी केल्या. ऑन साइड म्हणा, ऑफ साइड म्हणा किंवा सरळ म्हणा. जितू षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालाय. षटकातील पहिला बॉल. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका गुडघ्यावरती बॅलन्स करत या चेंडूला खेळलाय. स्वीपचा फटका. षटकार 6. काय जबरदस्त ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे या चेंडूवरती करडी नजर ठेवली. त्यानंतर या चेंडूला खेळलं. आपल्या अंदाजात 6 रन मिळवले आणि या 6 धावांनी आपण आता पाहतोय धाव संख्या 21 झाली आहे. भाविक जर आपण पाहतोय भाविकने देखील आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. अगदी ऑन साइड म्हणा, ऑफ साइड म्हणा किंवा स्ट्रेट म्हणा चांगल्या प्रकारे खेळलंय. म्हणजे हे खेळाडू जे आहेत ना हे मैदानाच्या चहू बाजूने खेळणं जाणतात आणि जो मैदानाच्या चहू बाजूने खेळणं जाणतो तो प्रत्येक बॉलवरती रन जमवतो आणि धावफलक हलतात ठेवण्याचं काम देखील करतो. आणि तेच यावेळेला मात्र पाहायला मिळतंय या ग्राफिक्सच्या माध्यमातून. धाव संख्या जर आपण आता पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 23 आणि 23 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत अजूनही 34. चला जास्त वेळ घालवू नका कारण की काळोख होतोय. बॅड लाईटमुळे त्याचा दगा फटका दोन्ही संघांना होऊ शकतो. तेवीस चेंडू आणि 34 धावा. 55चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचा पाठलाग करताना मात्र सर्वेशची बॅट अगदी चांगल्या प्रकारे बोलताना आपल्याला दिसते. आतापर्यंत सर्वेश जर आपण पाहिलं तर 6 बॉल खेळलेला आहे त्यामध्ये 21 धावा या सर्वेशच्या बॅटमधनं आल्यात. भाविक मात्र त्याला कॉम्प्लिमेंट करतोय. आतापर्यंत कुठलीही धाव भाविकच्या बॅटमधनं. यावेळेला मात्र कव्हरचं क्षेत्र पुन्हा एकदा आपण पाहतोय. याला म्हणतात चातुर्य. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. काय सुंदर फटका. चाणाक्ष पद्धतीने सर्वेश बॅटिंग करताना दिसतोय. ऑफ साइडचा चेंडू आहे तर तो ऑफ साइडलाच खेळला गेला पाहिजे. लेग साइडचा चेंडू आहे तो ऑन साइडला खेळला गेला पाहिजे आणि तेच यावेळेला मात्र सर्वेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 23. येणारा प्रत्येक बॉल आता दोन्ही संघांकरता खूप महत्वपूर्ण असणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहिला. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू जातोय. डॉट चेंडूचे संकेत तिथे आलेले आहेत. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेले आहेत 3. 1.3 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या फलकावरती झालेली आहे 23. 15.33 ची सरासरी. इथे मात्र आपण पाहतोय संधी दौडून आली होती. यावेळेला मात्र आपण पाहतोय सर्वेशचा झेल सुटला. चुकीचं कॉलिंग केलं. भाविकने अति घाई केली आणि इथे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर मनाचे राजी वेडी संघाचा सर्वेश गॉन बॅक टू दी पवेलियन. भाविकने केली ही सगळ्यात मोठी चूक कारण की जो फलंदाज इन फॉर्म होता तो मात्र आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळला. झेलची संधी निर्माण झाली. प्रयत्न चांगले केले क्षेत्ररक्षकाने. त्यानंतर चेंडू मागे गेले. चेंडू उचलला. चेंडूची फेकी केली आणि तिथे कॉलिंगचा ताळमेळ जो आहे तो दोन्ही फलंदाजांमध्ये नीटसा झाला नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं सर्वेश बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. चोवीस धावांची सुंदरशी खेळी इथे मात्र संपुष्टात आली आहे. जितूने मात्र महत्वाचा विकेट या ठिकाणी मिळवलेला आहे. चला थोडंसं स्पीडअप करा विनंती आहे. 24ला 1 अशी स्थिती ही फलकावरती पाहायला मिळते आहे. नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल झालेला आहे. प्रणय. इथे मात्र अगदी चांगला फटका. खाली टाकलेला बॉल त्याला पिक केलं आणि अगदी चांगल्या प्रकारे खेळलंय. सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4. चांगला फटका पहिल्याच बॉलवरती गेल्या गेल्या. अगदी प्रणयचं माइंडसेट देखील अगदी क्लिअर दिसलं की आता प्रत्येक बॉलवरती मोठ्या प्रमाणामध्ये धावा या जमवायच्या आहेत. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती
एक गडी बाद 28. तुषार कुर्ले. ओहो, अगदी चांगला बॉल, वेगवान मारा यावेळेला पाहायला मिळाला आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 28. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 27 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 27 रन. अजून हे बॅटल कोण जिंकेल ते आपण सांगू शकत नाही आहोत, कारण की दोन्ही बाजू जर आपण पाहिल्या तर अगदी भक्कम बाजू आहेत. एका बाजूला यजमान संघ मनाचे राजे वेडी आहे आणि तर त्यांच्या विपक्षामध्ये ज्यांचं हे लकी मैदान ते जाणतात असा आपण पाहतोय तर श्री गणेश डोंगरीपाडा आहे. कंपॅरिझन करताना आपण या मॅचचं पाहिलं, श्री गणेश डोंगरीपाडा जेव्हा बॅटिंग करत होते 2 षटकानंतर आपण पाहिलं तर 25 रन झाले होते, 2 गडी बाद झाले होते आणि त्यांच्या विपक्षामध्ये आता बॅटिंग करताना मनाचे राजे वेडी हा संघ आपण पाहिला तर 1 गडी बाद झालाय, परंतु धावा 28 झाल्यात, म्हणजे 3 धावांनी कुठेतरी पुढे आहेत मनाचे राजे वेडी संघ. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती साहिल. षटकातील पहिला बॉल साहिल घेऊन तयार. यावेळेला मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजनला. फिल्डर तिथे वेगाने जात आहेत, चेंडूला स्टॉप करतात. 1 धाव तर घेतले, दुसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता या वेळेला आपण पाहिलं तर 2 रन हे अगदी आराम के साथ कंप्लीट केले जात आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 30 धावा या धाव फलकावरती झाल्यात. षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र फटका तर अगदी चांगला खेळलेला आहे. चेंडू बराच हवेमध्ये, फिल्डर चेंडू खाली आणि यावेळेला आपण पाहिलं तर अगदी चांगलं जजमेंट, हाताची ओंजळ योग्य प्रकारे उघडली आणि चांगला झेल या ठिकाणी टिपला गेलाय. भाविक पाटील गॉन बॅक टू दी डगआउट. .2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 30. काय सुंदर गोलंदाजी केली आहे साहिलने. ला 2 अशी स्थिती पाहायला मिळते. षटकातील तिसरा बॉल यश नव्याने दाखल झालाय. यावेळेला मात्र भन्नाट वेगावरती स्वार होताना हा चेंडू पाहायला मिळालाय. मागील मॅचचा हिरो या ठिकाणी आपण पाहतायत यश भोईर मैदानामध्ये दाखल झालाय. इथून जर पाहिलं तर येणारा प्रत्येक बॉल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी महत्त्वाचा आहे, तितक्याच बॉलिंग करणाऱ्या संघासाठी देखील महत्त्वाचा आहे, कारण की प्रत्येक बॉल नंतर डॉट बॉल नंतर समीकरणं जी आहेत ती बदलताना आपल्याला दिसणार आहेत. यावेळेला मात्र बॅटची मोठी एज. इथे लागलेला आहे मोठा धक्का. यश भोईर गॉन.
30-3 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती. 14 बॉल बाकी आहेत आणि 14 बॉलमध्ये जिंकण्याकरता अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल जय दाखल झालाय. फॉलिंग स्वीप करण्याचा इथे प्रयत्न. काय जबरदस्त गोलंदाजी, काय स्ट्रॉंग कमबॅक केलाय साहिलने या षटकात. पहिल्या बॉलवरती 2, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट, त्यानंतर डॉट. म्हणजे प्रत्येक इंटरव्हल नंतर आपण पाहिलं या षटकामध्ये विकेट आणि डॉट बॉल्सची मालिका जी आहे ती पाहायला मिळते. आता चेंडू बाकी आहेत 13 आणि 13 चेंडूमध्ये बनवायचे आहेत अजूनही 25. 13 चेंडू आणि 25 रन. मनाचे राजे वेडी की डोंगरीपाडा. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि इथे मात्र आपण पाहते काय घडलंय. दिस इज द व्हेरी बिग मिस्टेक. खूप मोठी चुकी. आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं तर चुकीला माफी नाहीये. आणि आता जय सारख्या फलंदाजाला जीवन दान देणं हे किती महागात ठरू शकतं. त्याचा प्रत्यय काय येईल का ते आता पाहावं लागेल. पंच थोडस वॉर्न करा कारण की बॅड लाईट येते. टीम मीटिंग बरीच घेतली जाते. इथे जर आपण आता पाहिलं तर इक्वेशन पाहायला गेलं तर तसं लांब नाहीये कारण की चेंडू आता बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 24 रन. 12 चेंडू आणि 24 रन. जयने मात्र झेल सुटल्यानंतर म्हटलं असेल थँक्यू सो मच, मला जीवनदान तुम्ही दिलं. 12 चेंडू आणि 24 धावा. शुभमजी पादे SP मात्र आपण पाहतायत. बारा चेंडू आणि 24 रन. जितू आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. 12 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. जय आहे स्ट्रायकिंग एंड वरती. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ पुढे येईल टॉप 4 मध्ये आपली जागा पक्की करेल. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय होतंय सॅक्रिफाईस विकेट यावेळेला मात्र टाकली जाते. जय वैती गॉन बॅक टू दी पवेलियन. अकरा बॉल बाकी आहेत आणि 11 बॉल मध्ये 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एका साईडला आपण पाहिलं होतं सर्वेश शिलार इनफॉर्म बॅटर बाद झाला आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर आता सामन्याची समीकरणं पूर्णतः बदलताना दिसत आहेत. 11 बॉल आणि 24 रन. जितू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. पुढील बॉल घेऊन प्रणयसाठी. अतिशय चांगला बॉल, खांद्याचा अगदी परिपूर्ण केलेला वापर आपण पाहताय. काय सुंदर गोलंदाजी. 10 चेंडू बाकी आहे 24 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज गेले आणि त्याच प्रमाणे आपण पाहताय तर हा डॉट चेंडू. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळले. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न. तिसऱ्याचा प्रयत्न तिथे केला जाईल का. यस नो आणि यावेळेला मात्र द्विधा मनस्थिती पुन्हा एकदा. चुकीचा कॉलिंग, चुकीचा ताळमेळ आणि इथे मात्र आपण पाहतोय रनआउटच्या माध्यमातून अजून एक लागतोय. मनाचे राजेवेडी या संघाला धक्का. इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी
पाहायला मिळते. डोंगरी पाडा या संघाची काय जबरदस्त अफलातून क्रिकेट खेळलाय डोंगरी पाडा संघ. आता 9 बॉल बाकी आहेत आणि 9 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 22 रन, 33 ला 5 अशी स्थिती सध्या तरी पाहायला मिळते. उन्नत नव्यानं दाखल होतोय क्रीज वरती. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. अगदी सरळ चेंडू जातो, फिल्डर तिथे आहेत. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एकच रन. एका व्यतिरिक्त काही मिळणार नाही. 8 बॉल आता बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 21 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र जे सातत्याने रनआउटच्या माध्यमातून विकेट गेले आणि त्यानंतर दडपण आणि दबाव निर्माण केला डोंगरी पाडा या संघाने मनाचे राजे संघ वेडी या संघावरती. आठ बॉल आणि जिंकण्याकरिता 21 धावांची आवश्यकता आहे. आठ बॉल आणि 21 रन. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने तिथे गेले आहेत. ज्या फटकेबाजीची आवश्यकता होती ती फटकेबाजी मात्र करू देत नाहीत गोलंदाज. अगदी योग्य प्रकारे गोलंदाजी हाताळली जाते. आता 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 20 रन हे आहे या सामन्याचं समीकरण. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. जितू गोलंदाजी मार्कवरती. आणि इथे यावेळेला मात्र आपण पाहताय शफल मुवमेंट फलंदाजाची झाली आणि त्याच्याचमुळे हा डॉट बॉल. आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 20 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका तिथे विनंती करतोय पुन्हा एकदा मी डोंगरी पाडा या संघाला. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. चला डोंगरी पाडा संघ काळोख पडतोय. विनंती आहे प्रणय शेलार. क्षमता आहे प्रणयमध्ये मोठे फटके खेळण्याची. त्याचबरोबर क्षमता गोलंदाजामध्ये देखील आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर रोहित. 6 चेंडू आणि 20 रन. पहिला बॉल. यावेळेला मात्र पायावरती चेंडू आदळलेला आहे. पंचांकडे जोरदार अपील. जोरदार अपील केली परंतु त्याचा इम्पॅक्ट काही स्टंपवरती जाणवलं नाही आणि त्याच्याचमुळे नाबाद करार दिला जातोय. आता 5 बॉल बाकी आहेत आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 20 रन. पहिल्या बॉलवरती तर धमाका दाखवला गोलंदाज रोहितने डॉटच्या माध्यमातून. षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र फटका तर चांगला खेळलेला आहे. तिथे साईल आहे. चेंडूला फील्ड करतायत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का आणि यावेळेला मात्र आपण पाहताय काय घडतंय. सॅक्रिफाईस विकेट. अगेन रन आउट. आता येणारे चेंडू बाकी आहेत 4 आणि 4 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 19 धावा. इथे मात्र कंपल्सरी चेस. 3 षटकार आणि 1 सिंगल. यावेळेला मात्र पंचांकडे पुन्हा एकदा जोरदार अपील केली. 1 रन. आता 3 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता 18 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 18 रन.
साई पाध्ये नव्याने दाखल झालाय. रबर बॉल स्पर्धेमध्ये पाहिलं होतं, लागोपाठ 2 षटकार मारून साईने आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता आणि तोच मॅच विनर प्लेयर आता आहे स्ट्रायकिंग एंडवरती. परंतु परिस्थिती आता वेगळी आहे. आता 3 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता 18 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे मात्र काय जबरदस्त बॉल, भन्नाट बॉल आणि या डॉट बॉलने आता पूर्णतः सूत्र बदलताना दिसत आहेत. 2 बॉल आणि जिंकण्याकरिता डोंगरी पाडा या संघाला 18 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे आपण पाहताय जबरदस्त गोलंदाजी. जवळजवळ आता चित्र स्पष्ट झालंय आणि एक डॉट तर टाकलाय. आता जवळजवळ टॉप 4 मध्ये पोचण्यापासनं 1 बॉल आणि इथे जवळजवळ विजय निश्चिती डोंगरी पाडा या संघाची झाली आहे. टॉप 4 मध्ये दाखल होणारा आजचा पहिला संघ आपण पाहताय श्री गणेश डोंगरी पाडा. बघा उद्याचं शेड्यूल मनाचे राजे चषक 2025 वेळी उद्याचं ही पहिली मॅच असणार आहे. यंग बॉयज कोरे विरुद्ध जय महाराष्ट्र चिखलपाडा, साई स्पोर्ट्स सरावली विरुद्ध अमरदीप जलसार. दातिवऱ्या संघाला पुढची चाल मिळाली आहे. त्यानंतर चामुंडा स्पोर्ट्स विरातन विरुद्ध खारेकुरण, खार्डी विरुद्ध श्री गणेश नगावे आणि लव बॉयज डोंगरे या संघाला पुढची चाल मिळाली आहे. असं उद्याचं शेड्यूल आपण पाहणार आहोत. आणि